एक निनावी पत्र त्या ठिकाणी मिळालं। त्या पत्रामध्ये अतिशय चुकीची घाणेरडी आणि म्हणजे ज्याला आपण शब्द नाही अशा पद्धतीने त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी चुकीचं लिहिलेलं आहे। तुमचा त्या ठिकाणी मुर्दा पाडू, तुमचा त्या ठिकाणी कुटुंबाला उद्ध्वस्त करू अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। आपण सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी आणि सर्व परिवाराच्या वतीनं या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन आपल्या लाडक्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी आपण देणार आहोत। आपली सर्व कार्यकर्त्यांची मागणी एकच आहे की त्वरित लवकरात लवकर त्या व्यक्तीचा शोध लावावा आणि त्याला जबर अशी शिक्षा व्हावी। फाशीची शिक्षा जरी झाली तरी या ठिकाणी ती कमी होईल आणि त्या घटनेचा जाहीर निषेध करतो। शेम शेम शेम। निवेदन श्वेताताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्वेताताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्वेताताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी। आमदार माननीय श्वेताताई महाले यांना जी निनावी पत्र प्राप्त झाले आहे त्या पत्राची माहिती मिळताच तात्काळ आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय पानसरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय महामुनी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुधीर पाटील साहेब यांना सदरची गोष्ट सांगितल्यानंतर तात्काळ सदर घटनेची दखल घेऊन जे कुणी या कृत्यामागे आहेत, ज्यांनी कुणी हे निनावी पत्र पोस्ट केले आहे त्याचा तात्काळ शोध घेण्यासाठी आमच्या क्राईम विभागाच्या तसेच पोलीस स्टेशन चिखलीच्या 4 टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत। त्याप्रमाणे आरोपीचा शोध घेण्याची मोहीम ही चालू आहे। लवकरात लवकर हा जो कुणी माथेफिरू आरोपी असेल त्याला तात्काळ अटक करून त्याच्या विरोधामध्ये जी योग्य ती कायदेशीर कारवाई माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल। तसेच सदर घटनेचा पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्हाला सुद्धा या घटनेची आम्ही गंभीर दखल घेऊन असा प्रकार भविष्यात सुद्धा आणखी कोणाकडून होणार नाही अशा पद्धतीचं कठोरात कठोर कारवाई संबंधित आरोपीवर करण्यात येईल। मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की ज्या पद्धतीनं आपण शांततेत निवेदन दिले त्याच पद्धतीनं शांतता आपण अबाधित ठेवून पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवावा एवढी मी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो। धन्यवाद। आम्हाला त्याच्याबद्दल काल जे ताईंना पत्र आलेले आणि त्यात जे वाक्य लिहिलेले ते त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत। आणि तसेच आमचे ठाणेदार संग्रामजी पाटील यांच्याकडे आत्ताच आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करून सगळ्यात जास्तीत जास्त शिक्षा व्हावी। आज आमच्या त्यांची लोकप्रियता त्यांना बहुतेक सहन होत नाहीये म्हणून हे असे घाणेरडे कृत्य करत आहेत। तर त्या गोष्टीचा पण आम्ही खूप निषेध करतो आणि लवकरात लवकर त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी। आमच्या भाजपच्या वतीने आणि आमच्या सर्व परिवाराच्या वतीने मी जाहीर निषेध करते। निषेध निषेध निषेध। सगळ्या समाजातून निवडून दिल्या कोण्या जातीचा न भेदना भाव करतात त्या सर्व समाज संघ घेऊन चालणारा असं यायले बाकी काही उरलं नाही म्हणून आज काहीतरी ते आरोप करून काहीतरी पळवाटा काढून राहिले। पण रोडवर मारू आमची ताकद आहे महिलांची, महिला एवढ्या सक्षम आहे तर पूर्ण महाराष्ट्रभर महिला निश्चित करतील त्याचा लाडक्या बहिणीचा अपमान सहन करणार नाही समोर ठेवून आणि त्यांना सहन नाही होऊन राहिला। त्या कोण्या जातीचा भेदभाव करत नाही, कोणाचाच नाही, फक्त त्या कामाचा ध्यास आहे। मला माहिती पडली की ताईला जे पत्र मिळालं त्या पत्रामध्ये नमूद केलं किंवा तुमचा आम्ही मुर्दा पाडू, तुमचं घर बर्बाद करू, हे जे पत्रामध्ये नमूद केलं आहे तर खरोखर सांगते जो विकास काम आजपर्यंत होत आले आणि जी महिला सक्षम आहे, जी महिला जे कामं करू शकते यांच्याकडून ते कामं तर झालीच नाही आणि इथून पुढे ते करू शकणार नाही म्हणून हे जळकुटेपणा करतात।
कारण ह्या गोष्टीला कुठेही तरी आळा घातला गेला पाहिजे आणि ज्या व्यक्तीनं हे जे पत्र पाठवलं त्या पत्रात असं जे नमूद केलं त्याला भरपूर अशी शिक्षा झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.